लवकरात लवकर निघायला हवं. अरे पण कुठे निघालात तुम्ही? देवी आईने मार्ग दाखवलाय. हा दिवा प्रत्यक्ष देवी आईने आम्हाला दिलाय आणि हा दिवा जिथे विझेल ना तिथे शतग्रीवला मारण्याचा उपाय सापडेल. त्यामुळे आम्हाला लगेच निघावं लागेल. आम्ही परत येत नाही तोपर्यंत कोणी घराबाहेर पडायचं नाही. येते लक्षात? एकमेकांची काळजी घ्या. आणि आणखीन एक गोष्ट, आता ह्यापुढे ह्या घरात देवी आईचा वास नसेल. देवी आईचं अस्तित्व नसेल ह्या घरात. त्यामुळे शतग्रीव कधी येऊ शकतो. तुम्हाला खूप सावध राहावं लागणार आहे. पण नेत्रा तुम्ही दोघेही बाहेर जाताय ईशा बेडरूम मध्ये आणि रिमा शतग्रीवच्या ताब्यात आहे. जर शतग्रीव इथे आला तर आम्ही कसे लढणार त्याच्याशी? काय करणार आहोत आम्ही? प्लीज तुम्ही दोघे जाऊ नका ना प्लीज. काकू आता दुसरा कोणताही पर्याय नाहीये. तुम्हाला देवी आईने जे कार्य दिले ते पूर्ण करा. लगेच निघा तुम्ही. काळजी घ्या. घेतो या. शतग्रीव आगता शतग्रीव आगता शतग्रीव 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 आगता शतग्रीव आगता शतग्रीव आगता रीमा! 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 बाबा मला त्रास होतो डोळ्याला. बाबा माझे डोळे झोपतात खूप. बाबा माझे डोळे झोपतात बाबा. घाबरू नकोस बाळा, काही नाही होणार तू. माझे डोळे झोपतात बाबा. मला जे काही करायचंय, माझा जीव घ्यायचा असेल तर जीव घे, पण आमच्या पोरीला सोड. देणार तुला शिक्षा देणार. याचक आहेस तू या शतग्रीवचा आणि शतग्रीव त्याच्या याचकाची इच्छा पूर्ण करतोच. तुला मृत्यूदंड देणार. मृत्यूदंड. आणि 7 वर्ष मी तुम्हाला खूप त्रास दिला. खूप वाईट वागले मी तुमच्याशी. दुसऱ्यापणाने बोलले. मी का वागले असं? पण जेव्हा तुमचं सत्य कळलं, तुम्हाला स्वीकारलं मी आणि तेव्हा केदार आला आणि पुन्हा मोठे गैरसमज झाले. किती तिरस्कार केला हो मी तुमचा. पण तुम्ही या घरासाठी स्वतःला गोळी मारून घेतली. एका क्षणात आमच्यासाठी स्वतःचं आयुष्य संपवलं. ती मोठ्या मनाच्या हातावर तुम्ही मैथिली. एवढं मोठं मन मला का नाही दाखवता आलं? का नाही मी तुम्हाला समजून घेतलं? का नाही मी तुम्हाला मनापासून स्वीकारू शकले? काकूजी रडू नकोस ना. मी खूप वाईट वागले हो त्यांच्याशी. मी जे काही वागले ना त्याचं आयुष्यभर पश्चाताप करणार आहे. मी का नाही समजून घेऊ शकले त्यांना? खरंय,
पण मैत्रिणींना समजून घ्यायला उशीर केला. 7 वर्ष फक्त नेत्रा त्यांच्याशी नीट वागत होती. त्यांचा चेहरा रुपाली सारखा दिसतो हेच आपण मनात ठेवलं. आणि ही गोष्ट त्यांनी कधी नेत्रालाही सांगितली. आणि त्यांना माहिती होतं की आपण त्यांचा तिरस्कार करतो, पण त्या आपल्याशी नेहमी चांगलंच वागले. घरातल्या माणसांना माया लावली, जपलं. त्यांनी त्यांचं अख्खं कुटुंब गमावलं, पण त्याचं दुःख आपल्याला कधीच जाणवू दिलं नाही. त्यात आपण त्यांच्याशी असं वागत होतो, त्यांना किती त्रास झाला असेल. आणि आता तर त्यांनी या घरासाठी खूप मोठा त्याग केला. भाऊजी आपलं सगळं चुकलं, सगळं चुकलं. आपण नेत्राचं ऐकायला हवं होतं. आपण नेत्राचं ऐकलं असतं ना तर ही वेळच आली नसती. आता एक गोष्ट कटाक्षानं ठरवूया. यापुढे नेत्रा जे काही सांगेल ते सगळं ऐकायचं. कारण नेत्रा या घराचा विचार करते, या घराच्या भल्याचा विचार करते. भाऊजी, नेत्राचा फोन आला. नाही अजून. रीमा, केदार आधी कसे असते?